प्रभाग क्रमांक 15 मध्ये इंदिरानगर नाका येथे आदर्श स्पोर्ट्स क्लब, आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमी, लायन्स क्लब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। या आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला। त्याचप्रमाणे सायंकाळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। यामध्ये प्रामुख्याने शिवसेना माजी नगरसेवक एकनाथ भोईर, भाजपा नगरसेवक सुरेश चंदू कांबळे, भाजपा नगरसेवक अमित सरैया, शिवसेना नगरसेवक दिलीप बाटके, शिवसेना वागळे विभाग प्रमुख दिनेश मलपे, समाजसेवक महेंद्र सोडारी, समाजसेविका सुप्रिया महेंद्र सोडारी, माजी नगरसेवक राजकुमार यादव, समाज पार्टी ठाणे शहर अध्यक्ष सनी जगताप, युवा अध्यक्ष ठाणे जिल्हा साहू समाज शैलेश गुप्ता तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श स्पोर्ट्स क्लब व आदर्श डिफेन्स ट्रेनिंग अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष अमोल कांबळे, सेक्रेटरी राहुल कांबळे, खजिनदार रोहित कांबळे, खजिनदार अजय कांबळे, सदस्य करण चांदे, सदस्य शिवराज एरोलप, विकास निषाद, मिलिंद कांबळे, रवींद्र कांबळे, करण कांबळे, नरेश एरोलप, समर भटकर, चेतन सतापुरे, साई गायकवाड, चंदू एरोलप, रवी सतापुरे, विजय एनकुरे, स्वप्नील गायकवाड, अशोक जयस्वाल, विहान शिंदे, युवराज गायकवाड, अजित शिंदे, अमित माने, रौनक पाटील, इस्माईल पठाण, दुपचंद यादव, अजय हंकारे तसेच महिला आघाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। वाटत नाही मोबाईल नंबर वय सांगा। शुगर पण नाही।
आई पुढे जात आहे तसेच आपले हे इकडे उपस्थित तसेच आपले समाजसेवक जय संविधान. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 135वी जयंती आज पूर्ण जल्लोष मध्ये इंदिरानगर वाघे स्टेट आदर्श फाउंडेशन वारगे बॉईज मार्फत मी बघत असाल इकडे इंदिरानगर मध्ये पूर्ण वाघे स्टेट मध्ये पूर्ण निळं वादळ पसरलेलं आहे, जेणेकरून पूर्ण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व त्यांचे मार्गदर्शन युवा पिढींना लाभलेले आहेत. अशी युवा पिढी पूर्णपणे वाघे स्टेट मध्ये व इंदिरानगर या ठिकाणी उतरले आहेत. पूर्ण वादळ निळं वादळ हा दिसत आहे व तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शक व विचार युवांनी आत्मसात केलेले आहे व आयोजित आदर्श फाउंडेशन आरके बॉईज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या अंतर्गत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर लाभले. त्या आरोग्य शिबिर मध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी व लहान मुलांसाठी शिबिरामध्ये त्यांचे डोळे तपासणी, जॉईंट सांधेदुखी, रक्त, ब्लड प्रेशर, बीपी असे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर मध्ये त्यांचे चाचणी करण्यात आली. तसेच संध्याकाळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सामूहिक वंदना घेऊन आणि
सगळ्या सामूहिक नागरिकांना फूड वाटप व पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच आम्हाला मार्गदर्शक लाभले सगळ्यांचे स्थानिक नगरसेवक व समाजसेवक व आपले भीम सैनिक, प्रत्येक पदावरचे प्रत्येक शिवसैनिकांचे व तसेच आमचे मार्गदर्शक गणपत कांबळे, मारुती कांबळे, प्रल्हाद कांबळे व दयानंद कांबळे व आमचे पूर्ण आदर्श फाउंडेशनचे समिती सिद्धार्थ कांबळे, मी अध्यक्ष म्हणून सगळ्यांचा आभार मानतो व याच्यापेक्षा जोरामध्ये पुढच्या वर्षी आपण करू. तुम्ही बघू शकता पूर्ण जल्लोष मध्ये महिला, युवा, ज्येष्ठ सगळे या भीम जयंतीमध्ये उपस्थित होऊन साजरा करत आहोत. जसं की दिवाळीच या इंदिरानगर मध्ये आपल्या आदर्श फोर्स फाउंडेशन आर के बॉईज मार्फत साजरा होत आहे. असे हे भीम जयंती साजरा होत आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, क्रांतिकारी, जय संविधान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज इथे आदर्श फाउंडेशन तर्फे एक आपले जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण इथे उपस्थित राहिले आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, आदर्श स्पोर्ट्स फाउंडेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ ठाणे तर्फे आम्ही सामाजिक विभागाचे आपले जे आयुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे साहेब यांना बोलून इथे चौकाची साफसफाई काल करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक सप्ताह 8 एप्रिल ते 14 एप्रिल असा शासनाचा कार्यक्रम होता. त्या निमित्ताने आम्ही आदर्श फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, लायन्स क्लब ऑफ ठाण्यातर्फे एक चौकाची साफसफाई करून स्वच्छताचा आपण एक जाहीर इथे समाजामध्ये एक आदेश दिलेला आहे की, आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी पथनाट्य आयोजित करून याचे स्वच्छतेचे सर्वांना स्वच्छता राखण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांनी जल्लोष केलेला आहे. वाघे स्टेटमध्ये आदर्श फाउंडेशनने आम्हाला जे इथे बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. जय भीम. माझं नाव राजेश कांबळे, लायन्स क्लब ऑफ ठाणेचे सेक्रेटरी पद आहे माझ्याकडे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष आणि आमचे मित्र आदर्श फाउंडेशनचे सिद्धार्थ कांबळे. संपूर्ण भारतामध्ये अतिशय सुंदर प्रकारे आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. नुसती भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये. जो पूर्वी 186 पर्यंत आकडा होता की 186 देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली आहे, पण आत्ताचा आकडा जर का बघितला तर अंदाजे हा 200 पार केलेला आहे. म्हणजे जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि ह्या साजरीकरणामधून आम्ही हा खारीचा वाटा उचललेला आहे, ज्याच्यामध्ये आदर्श फाउंडेशनने पाणी वाटप केलेलं आहे, मेडिकल कॅम्प केलेला आहे. याचं कार्य अतुलनीय आहे आणि हेच कार्य यांनी सतत चालू ठेवावं आणि समाजाची सेवा करावी हीच माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे यांना सदिच्छा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.